आता जाऊयात नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अंबड एमआयडीसी मधील एक्सलो पॉइंट परिसरातली ही घटना आहे। निलेश कोतकर या नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झालाय। गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे झालेला हा चौथा मृत्यू आहे। संबंधित दोषींवर आता मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये रस्त्यांची अशी अवस्था आहे की रस्ते कुठे आहेत, खड्डे कुठे आहेत हेच कळणं अवघड झालंय। माझ्या मागे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ज्यावेळेला पाऊस येतो त्यावेळेला हे सगळे खड्डे पाण्याने भरून जातात आणि त्यामुळे या खड्ड्यांमध्ये आदळून अनेक अपघात या ठिकाणी होतात। असाच काहीसा अपघात या ठिकाणी निलेश कोतकर यांचा सुद्धा झाला। 40 वर्षांचे निलेश कोतकर ज्यावेळेला या भागातून जात होते त्यावेळेला खड्डा चुकवण्याच्या नादात त्यांचा तोल गेला आणि मागून आलेल्या ट्रकनं त्यांना धडक दिली। दुर्दैवानं त्यांचा या अपघातात मृत्यू झाला। पंचवटी परिसरातल्या बेळे परिवारातल्या आजींचा देखील काहीसा असाच मृत्यू झाला आणि त्यामुळे आता या सगळ्या मृत्यूंना हे खड्डे तर जबाबदार आहेतच, मात्र हे खड्डे ज्यांनी असेच ठेवलेत ते प्रशासनातले अधिकारी, ठेकेदार यांना आता जबाबदार धरणार आहात की नाही असा संतप्त सवाल नाशिककर उपस्थित करू लागलेत।